नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार। तर आज सुरुवात जी मी केलेली आहे पारायणाची, तर मला आजचा हा व्हिडिओ फक्त एवढाच टाकायचा होता की गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर त्याची पूजा मांडणी कशी करावी, त्याचे जे नियम आहेत ते सगळं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच, म्हणजे याच्या मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये उद्यापन काय करायचंय, कोणते अध्याय कधी वाचायचे सगळं सांगणार आहे। आता बघा मी बसली आहे, माझ्याकडे स्टँड पण मी घेऊन बसली नाही, मी हातातच घेतलाय फोन। मी विचार केला की मी पटापट तुम्हाला अगदी थोडक्यात गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मांडणी कशी करावी ह्याबद्दलचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। जरा पटकीने तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही आणि सुरुवात करूया आपण। थोडक्यातच व्हिडिओ बनवलाय त्यामुळे बघून घ्या, तुम्हाला माहिती होईल। त्यातल्या त्यात तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या ज्या गोष्टी नाही त्यानुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता 1-2 मिनिट। हो, तर आता इथे तुम्ही बघू शकता लाईट थोडीशी जास्ती आहे त्यामुळे मला माहिती नाही कसं दिसतंय, पण आता इथे तुम्ही बघा मी हा चौरंग मांडलेला आहे। चौरंगावर लाल वस्त्र अंथरलेला आहे, लाल पिवळा कोणताही चालेल। समई लावून घेतलेला आहे, अखंड समई आपण लावणार आहोत। दोन्हीकडे एक समई लावली तरी चालते, मी दोन्हीकडे लावलेले आहेत। तुपाचा दिवा इथे लावलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याकडे, जर का 1-2 मिनटं, माझं मागे मंत्र चालू होता त्यामुळे मी ते स्टॉप केलं। ओके, तर आपल्याकडे जो काही फोटो असेल, दत्तांचा फोटो असेल, स्वामींचा फोटो असेल, जो काही फोटो असेल, माझ्याकडे स्वामींचा फोटो पण आहे, दत्तांचा फोटो पण आहे, पण तो ज्या ठिकाणी आहे तिथून मी तो हलवत नाही। माझ्याकडे हा दत्त अणघा लक्ष्मीचा जे मी व्रत करते त्याचा ऑलरेडी मी एक फोटो तो पूजेच्या वेळेसच मांडते त्यामुळे तो फोटो मी होता तर तो ठेवला आहे, कारण तो पण दत्तगुरूंचाच फोटो आहे, तो ठेवला आहे। कळस आपण इथे 2 मांडत आहोत। तर त्या कळसांमध्ये बघा पहिला जो कळस आहे तो मंगल कलश, आपल्या देवघरात जो आहे तो मंगल कलश तो तसाच राहू द्या। तो असेल तर तुम्ही हा मांडला तरी चालेल, नसेल तरी नाही मांडला। माझ्याकडे आहे पण मी ही वेगळी पूजा आहे म्हणून मंगल कलश, म्हणजे कुठलंही कार्य सुरुवात करायच्या आधी मंगल कलशाची स्थापना करतात म्हणून मंगल कलश इथे मांडलेला आहे। दत्तगुरूंना दत्तपीठ, हे दत्तपीठ म्हणलं जातं, म्हणजे जिथे आपल्याला माहिती आहे सत्यनारायणाच्या वेळेस आपण तांदळाची हे करतो आणि त्यावर आपण बाळकृष्णांना स्थापित करतो, तसंच आपल्याला दत्तपीठ तयार करायची आहे आणि त्यावर आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्ती, नाही तर सुपारी। पहिल्यांदा मी सुपारीच ठेवली होती, यावेळेस आता आहे मूर्ती, म्हणजे तेव्हा लक्षात नाही आलेलं, आता मूर्ती ठेवलेली आहे। गणपतीची स्थापना इथे केलेली आहे। देवघरातली गणपतीची मूर्ती मला हलवायची नव्हती म्हणून मी इथे सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केलेली आहे। आणि काही नाही, फक्त एक फळ, तुपाचा दिवा आणि माझ्याकडे हे जे रिअल गुरुचरित्र आहे बघा, ज्यामध्ये सगळे श्लोक वगैरे आहे। तर हे असं म्हटलं जातं की पुरुषांनी हे गुरुचरित्र मोठं वाचावं आणि बायकांनी जर का वाचायचं असेल तर आपल्या दिंडोरी प्रणीतचं जे आहे ते वाचावं, कारण ह्यामध्ये जे श्लोक जे मंत्र जे आहे जे आपण वाचू नये, म्हणजे लेडीजनी वाचू नये, ते ह्याच्यामधनं काढून म्हणजे व्यवस्थित त्याला व्यवस्थित एक गुरुचरित्राचा जो भाग आहे जो स्त्रिया वाचू शकतात ते केलेलं आहे। हे मोठं आहे, तुम्हाला वाटत असेल हे वाचायचं तुम्ही हेही वाचू शकता, पण असं म्हटलं जातं यातले जे अवघड जे मंत्र स्तोत्र आहे ते आपण वाचल्याने आपल्याला पोटाचे त्रास होऊ शकतात असं म्हणतात, पण काय खरं काय खोटं माहिती नाही। त्यामुळे तुम्ही हे वाचा, हे पुरुषांनी वाचा आणि हे स्त्रियांनी वाचा। तर अशा पद्धतीने आता फक्त इथं एकच गोष्ट ठेवायची राहिली आहे, ती म्हणजे खडीसाखर। दत्तगुरूंना खडीसाखरेचा प्रसाद दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, तर त्यामुळे ते खडीसाखर ठेवायची आहे। आणि बस झालं, एवढेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि काही नाही, बस एवढंच आहे। उदबत्ती इथे साईडला लावली आहे, धूप लावायचं असेल तर धूप लावा, धूप तुम्ही इथे लावू शकता आणि बस एवढंच आहे। खडीसाखर मी विसरली आहे, मी अजून बसले नाही, त्यामुळे खडीसाखर आपल्याला इथे प्रसाद म्हणून ठेवायची आहे। आणि मी संकल्प करून घेतलेला आहे, संकल्पाचं पाणी मी झाडांना टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडणी
माझी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तिथं मी फुलं वगैरे ठेवलेत, मला अजून लागले तर ह्या प्रकारे आपली जी पूजा आहे ती आपल्याला मांडायची आहे. ह्यामध्ये कमी जास्त म्हणजे हे मंगल कमी जास्त म्हणजे काही कमी जास्ती करायची गरज नाही आहे. तुमच्याकडे 2 गुरुचरित्र नसेल तर काही हरकत नाही, तुपाचा दिवा लावा, खडी साखर ठेवा, एखादं दुसरं काहीतरी फळ बीड दुसरं काही असेल, म्हणजे असं काही नाही की तुम्हाला खूपच इथे गर्दी करायची आहे. तुम्ही तुमचं गुरुचरित्र पण ठेवू शकता आणि वाचायच्या वेळेस मग तो तुम्हाला तसाच वाचावा लागेल, किंवा मग दुसरं काहीतरी ठेवलं, थोडक्यात मांडली तरी चालेल, पाटावर मांडली तरी चालते. हे चौरंग मोठा होता त्यामुळे जागा खूप होती आणि माझ्याकडे हे गुरुचरित्र आहे, तर हे वाचायचं आणि हे कपाटात ठेवायचं हे मला पटलं नाही, म्हणून मग मी इथे त्याची पण पूजा केली आणि हेचं मी वाचन करणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी करू शकता. अजून काही तुम्हाला यामध्ये शंका असतील तर मला नक्कीच विचारा, त्या शंकांचं समाधान नक्कीच मी करेल, तुम्हाला उत्तर नक्कीच मी देईन. आणि तर एवढंच. माहिती आवडली असेल तर नक्कीच माहिती लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.